बातमी हिंगोलीमधून। हिंगोलीमध्ये रस्त्याची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने ग्रामस्थ हे त्रस्त झालेत। रस्त्यांची कामं संथ गतीने सुरू आहेत, त्यामुळे त्या नागरिकांनी संताप व्यक्त केला। शासनाच्या तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूया। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरामध्ये मागील अनेक महिन्याभरापासून जे या रोडची दयनीय अवस्था झालेली आहे। रोड या ठिकाणी तयार होत आहे, परंतु ये जा करणाऱ्या नागरिकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना, महाविद्यालयातील येणाऱ्या जाणाऱ्यांना आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी मोठी कसरत करावी लागत आहे। खड्ड्याचा या ठिकाणी अंदाज लागत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी, शेतकरी जे आहेत ते पडलेले आहेत आणि या संदर्भात ग्रामस्थ या ठिकाणी आहेत की आपण काय सांगाल की या ठिकाणी दयनीय अवस्था जी आहे त्या रोडची आहे। मी विनोद नामपल्ली या वसमत शहरामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या वसमतमध्ये वावरत असतो। आज खरंच वसमतच्या रोडाची अवस्था ही फारच बिकट झालेली आहे। आम्हाला असं वाटतं की रस्ता हा खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे। आताच काही वेळापूर्वी एका पाल्यांनी मुलासाठी डब्बा घेऊन जात असताना तो डब्बा अक्षरशः पाण्यात पडला होता आणि तो परत त्या मुलाला डब्बा न देण्यासाठी न जाता तो परत घरी गेलेला आहे आणि तो मुलगा आज शाळेमध्ये डबा हवाबाई पूर्ण दिवस उपाशी राहणार आहे। हा मागील 3 महिन्यापासून जवळपास परभणी रोडचे काम सुरू आहे। मधात तर गुत्तेदार काम बंद करून 2 महिने बंद ठेवले आणि आता काम चालू, पण 4 दिवस बंद, 1 दिवस सुरू। कामामध्ये कोणतीही गती नाही आणि या कामावर कोणी लोकप्रतिनिधी सुद्धा लक्ष द्यायला तयार नाही। वसमतमध्ये हात इथं आता आम्ही उभं टाकलं, पालकांचा लेकरांना घेऊन जाणारा जेवणाचा टिफिन सुद्धा पाण्यात पडला, आमच्या समोरच आहे। हा जो रोड आहे तो कधी होणार आणि याच शहरामध्ये येणारे जाणारे जे नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, शेतकरी विशेषतः आहेत, यांना कधी या रोडवर व्यवस्थित जाण्यास मिळणार आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।